सगळ्या महिन्यांमध्ये जर राजा कुठला महिना असेल तर तो असतो श्रावण महिना. कारण इतके भरपूर सणवार, इतके भरपूर प्रसंग की जेव्हा आपल्याला छान गोडाधोडाच्या गोष्टी खाता येतात, त्या गोष्टी सगळ्या करायचा महिना म्हणजे अर्थातच श्रावण महिना. आणि हा श्रावण आता अगदी 4 दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे. आणि श्रावण म्हणलं की यार पुरणपोळी ही पाहिजेच. सो यंदा फूड कुटुंब तुम्हाला पुरणपोळी तर दाखवणारच आहे, बट विथ अ मॉडर्न ट्विस्ट. यंदा तुम्ही शिकणार आहात पुरणपोळी मायक्रोवेव्हसह. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अधीश. श्रावण स्पेशल आमची ही जी खाद्य यात्रा सुरू आम्ही केलेली आहे त्याच्या पहिल्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आता श्रावण म्हणलं की एक गोष्ट जी आपल्याला सगळ्यांना सगळ्यात पहिली आठवते ती म्हणजे गरमागरम पुरणपोळी. पण आजचं आपलं सगळं हे जे धकाधकीचं आयुष्य आहे ना, त्याच्यामध्ये ते सगळं पुरण करा, मग ते सगळं फेटा, मग तिथे तो असा झारा उभा राहतोय की नाही एवढं सगळं करा. ह्या सगळ्या गोष्टींमधनं अतिशय उत्तम सोल्युशन द्यायला आज आमच्या नवाथे काकू म्हणजेच विद्या नवाथे काकू माहेरच्या भाटवडेकर, राईट? तर त्या आलेल्या आहेत. आता काकूंबद्दल सांगायचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक मित्रमैत्रीण किंवा एक घर असं असतं ना की जिथं जाऊन मित्रमैत्रिणीपेक्षा जास्त आपण हक्क दाखवू शकतो. ते काकूंचं घर आमच्यासाठी आहे. कारण आमच्या प्रत्येक नाटकाच्या वेळेला जर काकूंच्या घरची सँडविचेस नाही आली तर आम्हाला बक्षीस मिळत नाही, ही आमची एक काय म्हणतो ना धारणा झालेली आहे. त्यामुळे आम्ही काकूंना जाऊन हक्काने त्रास देतो. आता त्यांच्या मुलीचं म्हणजे अर्चनाचं लग्न जरी झालं तरी आम्ही त्यांना तिच्या घरी येऊन सुद्धा आम्ही त्यांना त्रास देतो की नाही काकू तुम्ही इकडे या आणि आम्हाला सँडविचेस खायला घाला. सो काकू आज आपल्याला पुरणपोळी दाखवणार आहे. पण आजचं हे जे पुरण आहे हे आपण मायक्रोवेव्ह मध्ये करायचं, बरोबर? सो त्या मायक्रोवेव्हच्या त्या गोष्टीकडे तर आपण नंतर येऊयात. पण त्याच्या आधी आपण पटकन सगळ्यांना सांगत की आपल्याला साहित्य आणि प्रमाण कसं लागणार आहे. तर 200 ग्रॅम हरभऱ्याची डाळ किंवा ज्या वाटीने तुम्ही घ्याल ते प्रमाण घ्यायचं आणि 1 वाटी भरून हरभऱ्याची डाळ, सपाट वाटी गूळ त्याला, आणि साधारण निम्म कणिक. 200 ग्रॅम गूळ घेतला, 200 ग्रॅम हरभऱ्याची डाळ आणि कणिक सपिटाच्या चाळणीने म्हणजे मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायची. बरोबर. ती 100 ग्रॅम कणिक ह्या सगळ्या पूर्णाला पुरते. बरोबर. आणि ही पूड कसली घेतली? आणि हे जायफळ आहे. ओके, म्हणजे त्याला छान सुवास लागतो त्याला. सो मग आपण आता ह्याची जी प्रोसेस सुरू करतो ती मग आपल्याला डाळ शिजवून घेण्यापासून करायला लागते. मग त्याचं कसं गणित? डाळ 2-3दा स्वच्छ धुवून घ्यायची. कुकरमध्ये डाळ ठेवली की त्याच्यावरती फक्त एक अर्धा पेर पाणी ठेवायचं आणि 2-4 थेंब तेल घालायचं आणि गॅस लावायचा आणि ठेवून द्यायचा. आणि कुकरची तेव्हा शिट्टी काढायची आणि मग जेव्हा कुकरच्या वाफ यायला लागते तेव्हा शिट्टी ठेवायची आणि मग गॅस बारीक करून घ्यायचा. बर. आणि साधारण एक 15 ते 20 मिनिटं बारीक गॅसवरती शिजवायचं. अच्छा. ते जे पाणी असतं त्याच्यामुळे तो सगळी डाळ छान शिजते, पण पाणी उरत नाही. सो आता आम्ही एक काम केलेलं आहे तुम्हाला पटकन दाखवता यावं म्हणून आम्ही ही जी प्रोसेस आहे ही ऑलरेडी करून दाखवली. सो आपली आता शिजलेली डाळ एकदा सगळ्यांना दाखवा. ती अशी आहे की ती ड्राय असते, म्हणजे शिजलेली तर आहे पण त्याच्यामध्ये पाणी अजिबात नाही. आणि एक जे जगप्रसिद्ध कन्फ्युजन असतं सगळ्या मुलांचं खास करून, हरभऱ्याची डाळ म्हणजे पुरणाच्या पोळीची डाळ वेगळी असते आणि वरणाची डाळ ही वेगळी असते. ओके, कारण मी 7 वर्ष एकटा राहिलेलो आहे ना, त्यामुळे मी असं एकदा पराक्रम केलेला आहे की मी हरभऱ्याच्या डाळीची आमटी करायला गेलो होतो आणि ते सगळं प्रकरण फसलं होतं. सो आता ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं? आता ही जी शिजवलेली डाळ आहे ही गरम असतानाच त्याच्यामध्ये तेवढाच गुळ आपण घालायचा. ओके. आणि हे आता आपल्याला 5-10 मिनिटं झाकून ठेवायचं. एकदा फक्त असं हलवायचं आणि 1-5 मिनिटं परत झाकण लावून ठेवून द्यायचं. पण मग ह्याचा फायदा काय होतो? मग हा गुळ त्याच्यात विरघळतो, त्याला थोडं पाणी सुटतं, म्हणजे हे आपण फूड प्रोसेसरला सगळं असं बारीक करू शकतो. अच्छा, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला पुरण यंत्र सुद्धा लागत नाही. क्या बात आहे. म्हणजे आपल्याला जे असं वाटतं ना की यार आपली जनरेशनच खूप अशी जुगाड आणि शॉर्टकट मारणारी, असं काही नाहीये. ह्या जनरेशन कडनंच ते सगळं आपल्याकडे आलंय. कारण काकू आता करत नाहीत, पण देअर वॉज अ टाइम की जेव्हा त्या स्वतः पुरणपोळ्यांचा बिझनेस करायचा. आणि मग अशा मी जेव्हा कॅमेरा ऑफ होतो तेव्हा सांगत होतो की श्रावणातला प्रत्येक दिवशी ऑर्डर असेल, रोज माझ्याकडे पोळ्या. आणि साधारण किती वर्ष बिझनेस केला तुम्ही? मी जवळजवळ 5-6 वर्ष पोळ्या करत. 6 वर्ष तुम्ही हा बिझनेस केला. आणि पण आपण मायक्रोवेव्ह मध्ये पुरण करावं असं का वाटलं तुम्हाला?
मला एकीने माझ्याच नात्यातल्या ह्यांनी सांगितलं हा. की अगं तू एवढं जे कढईमध्ये हे करत बसते, ड्राय करते, त्याच्यावेळी मायक्रोवेव्ह मध्ये पटकन होतं. वा, म्हणून मी 2000ला मायक्रोवेव्ह घेतला क्या बात आहे. आणि तेव्हा पुरण केलं मायक्रोवेव्ह. सुपर्ब. सो आता एक काम करतो, आमचा हा जो गूळ आहे हा जरा चांगला मेल्ट होतोय. मग ते मेल्ट झाल्यानंतर आम्ही पटकन मिक्सर मधून हे फिरवून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. सो आता आपण गूळ आणि हे काढून घेऊया हो. डाळ. येस. सो आता तो मऊ झालेला मऊ आहे. झालेला आहे, त्यामुळे हे आपल्याला पटकन बारीक करता येतं. परफेक्ट. म्हणजे तो पूर्ण मेल्ट नाही झाला, फक्त तो आपल्याला मऊ झालेलाच हा, पाहिजे, मऊ तेवढाच झाला. पाहिजे. आणि मग आता हे आपण हे जे मायक्रोवेव्हला ठेवणार आहोत ते आपलं रेग्युलर मायक्रोवेव्हचं हे हो आहे. हो, रेग्युलर मायक्रोवेव्ह. म्हणजे असं नाही ना की ते प्री हीट वगैरे करून नाही घ्या नाही 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 किंवा तो काय तुला तो कुठला बेक मोडच ऑन करा नाही असं नाही, काही बेक मोड नसतो. नाही, नॉर्मल मायक्रोवेव्ह मध्येच हे ड्राय करायचं. अच्छा. आणि मग हे साधारण हे व्हायला किती वेळ लागतो? पाव किलोचं पुरण व्हायला साधारण 7 ते 8 मिनिटं लागतात मायक्रोवेव्ह मध्ये. पण आपल्याला ते मध्ये मध्ये काढून हलवून हा, घ्यायचं. हे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचं आणि 2 मिनिटं लावल्यानंतर बाहेर काढून हलवून परत ठेवायचं, परत 2 मिनिटं लावायचं, ओके. असं करायचं. सो आता आमचा मायक्रोवेव्ह रेडी झालाय. सो आता आपण पहिल्यांदा किती मिनिटाची लावतोय? 2 मिनिटांनी 2 मिनिटाची. आणि मग ते 2 मिनिटं झालं की मग आपल्याला परत बाहेर ते काढायचं, हलवायचं आणि परत आतमध्ये ठेवायचं. ओके ओके. सो 2 मिनिटं, आता आपली पहिली 2 मिनिटं पहिली 2 झाली. मिनिटं झालेली आहेत. अच्छा. सो नीट नॅपकिन घेऊन तुम्ही हे करा. ओके. आणि हे आपल्याला असं चांगलं असं चांगलं ढवळायचं, हम्म, म्हणजे तो गूळ जो असतो तो गुळही विरघळतो हम्म. आणि पुरणही शिजतं. बरोबर बरोबर. सो पहिले आपण 2 मिनिटाची सायकल केली होती, गेली त्याच्यानंतर आपण हे बाहेर काढलं आणि हलवून हलवून परत आता परत 2 मिनिटं झाली. परत मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचं आहे. ओके. सो पुन्हा एकदा आपलं पुरण मायक्रोवेव्ह मध्ये जातंय आणि परत 2 मिनिटाची आपण रेग्युलर मोड वरती हे सगळं करत आहोत. सो आपली तिसरी सायकल सुद्धा झालेली आहे. पण काकू मला एक सांगा की आता आपलं पुरण रेडी आहे की नाही हे कसं कळणार आपल्याला? तर ही ढवळताना आपलं जे पुरण असतं यातला एक छोटासा गोळा बाहेर काढून ठेवायचा हा, आणि तो जरा गार होऊ द्यायचा, कारण हे खूप गरम आहे. बरोबर हेच जर बघायला गेलं तर हाताला चिकटणार, बरोबर बरोबर. त्याच्यामुळे असा एक छोटासा गोळा काढून ठेवून द्यायचा हम्म, आणि तो गार झाला हा, की फक्त असा तळव्यावर घ्यायचा हा, आणि असा हाताने फिरवून बघायचा, हा, हा. म्हणजे हे पुरण झालं. भाई याला म्हणतात एक्सपिरियन्स. म्हणजे बरोबर त्यांना तो इतका परफेक्ट अंदाज होता की ते हाताला ते पुरण चिकटणार नाही. शी वॉज प्रिटी शुअर अबाउट दॅट. पूर्ण कोरडा आहे. येस, क्या बात आहे. सो आता एक काम करतो, आम्ही हे जे पुरण आहे हे छान गार करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो की याच्या पोळ्या कशा करायच्या आहेत. पण त्याआधी तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. तुम्ही पटकन आमच्या किचनची एक टूर घ्यायची, कारण आमचं हे जे किचन आहे हे नटलं आहे पॉटरी डेनच्या सुंदर सिरामिक भांड्यांनी. ही भांडी दिसायला जितकी सुंदर आहे तेवढी वापरायला सुद्धा एकदम दणकट आहेत. सो पटकन आमच्या किचनची एक टूर घ्या. सो जशी तुम्ही मस्त आमची छान एक किचन टूर घेतलेली आहे, त्याच्यानंतर आमचं पुरण सुद्धा बनवून छान तयार आहे. आम्ही ते छान मिक्सरमधनं काढून थंड करून साईडला आता मी हे झाकून ठेवणार आहे. आणि आता आपण जाणार आहोत ह्या सगळ्या प्रोसेसमधली जी अजून एक महत्त्वाची पायरी असते ती म्हणजे आपल्या पुरणपोळीची कणिक मळायची. बरोबर आहे? हो. तर त्याच्यासाठी आपल्याला आता कसं कणिक मळायची ते सांगा. येस, ही पहिली कणिक घेणार, त्याच्यामध्ये थोडंसंच मीठ, थोडं तेल घालणार हा. आणि मग भिजवणार. ओके. आणि ही आपण जसं तुम्ही मगाशी सांगितलं चाळून घेतली. चाळून घेतलेले, म्हणजे मैद्याच्या चाळणीने कणिक चाळून घेतलेली आहे, त्यामुळे ती एकदम बारीक आहे. मैद्याची चाळणी म्हणजे ती अजून अगदी बारीक असते. बारीक का? असते ती. हा, हो.
नाही तुम्हाला असं वाटतं मी खूप बेसिक प्रश्न नाही विचारतोय? ठीक आहे, बरोबर आहे ना, बेसिक प्रश्नच गोष्टी हा. महत्वाच्या असतात. कारण काय आहे आमच्या जनरेशनचं किचन मध्ये तेवढं म्हणजे आम्ही काय म्हणतो ना आणि अमावस्या अगदी पौर्णिमा इतकं- जातो इतकंच मीठ लागतं, ह्याला मीठ जास्त लागत नाही. अगदी चिमूटवर म्हणजे चिमूट चिमूट म्हणजे अगदी एक चिमटी अच्छा आम्ही त्या हातानेच टाकतो. टाका बिंदास टाका. आमच्या इथे जे जे आतापर्यंत जे उत्तम सगळेजण स्वयंपाक करणारे आहेत ते सगळेजण हाताने घालतात. आणि भिजवताना ह्याच्यामध्ये कणकीमध्ये खूप थोडंसंच तेल घालून कणिक भिजवायची. अच्छा अच्छा म्हणजे ह्याला फक्त नंतर वरती तेल जास्त लागतं. हा 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 नंतर तेल जास्त लागतं म्हणजे आपल्याला ही बरं. तेलामध्ये ठेवायची का? तेलामध्ये डुंबट ठेवायची. बर 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 त्या भांड्यामध्ये बाउलमध्ये कशामध्ये कणिक भिजवलेली ठेवली की हा. त्याच्यावरती तेल ठेवायचं. ओ म्हणजे ती अशी छान ती तेलामध्ये तेलामध्ये. राहते ती व्यवस्थित. आणि त्याच्यामुळे पोळ्याही मऊ होतात. बर बर पण आता काही लोक मैदा आणि हे दोन्ही मिक्स करून पण करतात ना. हो, हा. पण मग काही त्याला जण प्रमाण तर- कसं घ्यायचं मग. काही जण तर पूर्ण मैद्याच्या करतात पोळ्या. अच्छा अच्छा हा. अच्छा कणकीच्या खूप कमी लोक करतात. बरोबर पण खाण्याच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने हे जास्त चांगलं कणिक. मैद्यापेक्षा. मैद्यापेक्षा कणिकच चांगली. नाईस. काकू तुम्ही आतापर्यंत सगळ्यात मोठी किती पुरणपोळ्यांची ऑर्डर केली आहे. 1,600 पोळ्या 1,600 पोळ्या एका दिवसात. एका दिवसात 1,600 आणि त्या पोळ्या. साधारण 2-2.25 तासामध्ये माझ्या. बापरे म्हणजे मी एका वेळेला 2 तवे ठेवायची हा आणि एका तासामध्ये माझ्या 45 पोळ्या व्हायच्या. आणि सगळं तुम्ही करायचं कोणी मदतनीस नाही. नाही, बापरे. पुरणपोळीला महत्वाचं हेच असतं ना की हा. त्या कणकीला तार येणं. बर 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 सो या स्टेजला आली की मग आपल्याला ती ही बाउल मध्ये ठेवायची ठेवायची. आणि मग त्याच्यामध्ये भरपूर तेल घालायचं. एक 15-20 मिनिटं तरी मुरू द्यायची हा आणि मग पोळ्या करायला लागायच्या. तोपर्यंत आपलं पुरणही तयार होतं ना. बरोबर बरोबर बरोबर. आता याच्यामध्ये आपण तेल घालूया ना. हो सो काकू बघा मी हो, हो. घालतोय. हो किती घालायचं ते सांगा मला. येस. त्याच्यावरती येईल इतपत तेल घालून. ओ बर बर आणि ह्यातलं तेल सगळं त्याच्यात जात नाही पण ती कणिक मऊ राहते. बर या पोळी जी नंतर राहते मऊ त्याचं महत्वाचं कारण हे असतं. आय थिंक दिस इज द सिक्रेट. हा वा बस 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 बस. या बात. सो आमच्या पुरणाची जी पोळी आहे त्याचे जे गोळे आहेत हे करून तयार आहेत. पण हे करायच्या आधी काकून एक महत्वाची स्टेप केली ती काय प्लीज सांगा. ते मगाशी जे मायक्रोवेव्ह मधून काढलेलं पुरण गार व्हायला ठेवलं होतं ते गार झाल्यानंतर त्याच्यावरती जायफळ घातलं. ते सगळं पुरणात मिक्स केलं आणि मग त्याचे हे गोळे केले. पण आपण हे गार झाल्यानंतर का घातलंय. कारण नाही तर कडवटपणा येतो. ओ. गरम याच्यामध्ये जर घातलं हा तर कडवटपणा येतो. बर परफेक्ट. आणि मगाशी जी आपण कणिक भिजली आहे ती आता झाली की नाही हे कसं कळतं. हे फक्त असं उचलून बघायचं ही झाली आहे कणिक. नाईस परफेक्ट परफेक्ट. सो एवढीशीच लागणार आहे आपल्याला. एवढीशीच. त्याच्यामध्ये यातली हे सुद्धा हो यातली सुद्धा उरणार आहे. बापरे. हे आता मी भरताना बघ म्हणजे तुला कळेल की कसं भरलं जातं. बरोबर बरोबर. झालं की मला असं वाटत होतं की तुम्ही फक्त मला दाखवायला म्हणून तो एवढासा गोळा उचललाय. त्यातलं सुद्धा हे उरलंय. वा. पण काकू आता युजली आपण जेव्हा पोळ्या करतो तेव्हा आपण त्याला वरनं तेल वगैरे सोडतो. तुम्ही तेल वगैरे काहीच घेतलेलं दिसत लागणार नाही. हे जे आहे एवढंच तेल बस. एवढ्या तेलामध्ये होणार आहे. हो क्या बात आहे क्या बात आहे. आणि पोळपाटाला कागद लावून घ्यायचा. कागद म्हणजे लावून. पोळपाटाला चिकटत नाही. हा म्हणजे आम्हाला आमच्या आयांना किती हे सोपं वाटतं म्हणायला की आई आज पुरणपोळी कर पण त्याच्या मागे किती कष्ट असतात. आता फॉर दॅट मॅटर आपण एखाद्या ठिकाणी ऑर्डर सुद्धा जेव्हा देतो तेव्हा त्याच्या मागे किती कष्ट आहेत त्याचे हे आज खरंच दिसतंय. आणि पुरणपोळी लाटताना नेहमी निम्मी बाजू एका बाजूने लाटायची. त्याच्यावर थोडंसं पीठ टाकून पलटून घ्यायचं आणि मग दुसऱ्या बाजूने लाटायची. म्हणजे ती कडेपर्यंत आणि पूर्ण व्यवस्थित पसरते. वा. आणि ह्याला आपल्याला जेवढी मोठी करायची असेल तेवढा हा गोळा मोठा घ्यायचा. छोटी करायची असेल तर छोटा घ्यायचा. छोटा. मी एक इकडे आहे.
बरोबर ती तशी छान खरपूस दिसायला लागलेली आहे. पण मी हे पहिल्यांदा बघतो की न तेल किंवा हे न लावता, कारण मला पोळी भाजायची म्हणलं की ते बचकभर त्याला तेल लावा नाही. एवढंच माहिती. व्हेरी नाईस. सो एक काम करतो, आपण आता सगळ्या पोळ्या करून घेऊया आणि मग या सगळ्या लोकांना फायनल लुक दाखवूया. हो, चालेल. चलो. ही झाली एक पोळी. परफेक्ट. आणि फायनली आमची मायक्रोवेव्ह मध्ये केलेली ही जी पुरणपोळी आहे ही तयार झालेली आहे. भरपूर वरनं तूप घातलेलं आहे आणि काकूंचा जो म्हणतो ना नापातोला हात म्हणजे राप 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 त्या करत होत्या. आणि आम्ही सगळेजण असं अमेज होऊन बघत होतो की यार किती एखाद्याची छान हाताची प्रॅक्टिस असावी. आणि माझ्यासाठी पुरणपोळी विशेष प्रेमाची काय आहे माहिती का, कारण माझा वाढदिवस तर कायम होळीच्या अलीकडे पलीकडे यायचं, त्यामुळे माझ्या वाढदिवसाला हमखास पुरणपोळी ही असायचीच. सो काकू थँक्यू सो मच. माझ्या घरामध्ये माझ्या आईनंतर माझ्या मावशीनंतर जर मला कोणाची पुरणपोळी अशी अपिलिंग वाटली ना ती तुमची वाटली. तुम्ही समोर आहात म्हणून कौतुक करत नाहीये. पण काकू मगाशी एक जी टिप तुम्ही सांगितली होती पेपरची ती परत एकदा सगळ्यांना सांगा ना. पोळ्या झाल्यानंतर ती ठेवताना पेपरवरती पसरून ठेवायच्या हा. आणि गार झाल्यानंतरच त्या एकामेकावर ठेवायच्या, हा. नाहीतर मग त्या गरमानी वाफ धरते आणि त्या चुरा होतो पोळ्यांचा. बघा ना, ह्या छोट्या छोट्या महत्वाच्या गोष्टी असतात. म्हणजे आज आपण सगळेजण छान मायक्रोवेव्ह घेऊन किंवा AC मध्ये सगळं हे करतो, पण आपल्या आयांनी हे जे काय किचन मध्ये घाम गाळून हे जो अनुभव एकत्र केलाय ना त्याचं हे सगळं फळ आहे. सो काकू तुमच्या परमिशननी ट्राय करतो मी आता. वाह, एक नंबर. पहिल्यांदा मी दुधामध्ये नाही बुडवत, कारण पहिली नुसती चव. कमाल. म्हणजे इतकी खुसखुशीत झाली की काका तुम्ही मगाशी म्हणलात ना की नुसती ओठांनी सुद्धा खाता येईल असं हे सगळं प्रकरण आहे. सो मंडळी, श्रावण महिना सुरू झालेला आहे. ये तो बस ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. कारण अजूनही श्रावण महिन्याच्या अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील. असे पदार्थ आहेत की जे तुम्ही कधी ऐकले नसतील, पाहिले नसतील. हे सगळे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुमच्या पुतळीमध्ये सुद्धा अशा छान छान पदार्थ असतील तर तुम्ही काय करायचं आहे, इथे हा जो नंबर येतोय त्याच्यावरती आम्हाला संपर्क करायचा आहे आणि लवकरात लवकर तुम्ही सुद्धा फूड कुटुंबाच्या कुटुंबाचा भाग व्हायचा आहे. काकू पुन्हा एकदा मनापासून आभार, तुम्ही आलात आणि आम्हाला पोळी दाखवली. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. खूप छान वाटलं. फूड कुटुंब खूपच सुंदर आहे आणि हा अनुभव मला पहिला होता हा. आणि खूपच आवडला. क्या बात आहे. काकूंना मी असं नुसतं सोडणार नाहीये. मी त्यांच्याकडनं ऑलरेडी अजून त्यांच्या पुतळीतल्या 2-3 डिशेस विचारून घेतलेल्या आहेत. जसं जसं वेळ पुढे जाईल तसं आपण त्यांना पुन्हा एकदा बोलूयात. सो तोपर्यंत तुम्ही काय करायचंय, अर्थातच खाण्यावरती प्रेम करायचंय आणि त्याकरता फूड कुटुंबाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचंय.